पनवेल जवळील टेंभुर्डे येथील दानशूर ग्रामस्थ व जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत टेंभुर्डे गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शालेय इमारतीचे उद्घाटन रविवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल जवळील टेंभुर्डे येथील दानशूर ग्रामस्थ व जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत टेंभुर्डे गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शालेय इमारतीचे उद्घाटन रविवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, उपसभापती देवीदास पाटील, एपीएमसीचे उपसभापती गणपतबुवा दाबणे, झेडपी सदस्य प्रज्योती म्हात्रे, पंचायत समिती सदस्य गोमाजी म्हात्रे, एपीएमसीचे संचालक गोपाल भगत आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रामस्थांच्या एकजुटीची प्रशंसा करीत म्हणाले की जर अशाच पद्धतीने ग्रामवासियांनी एकजूट दाखविली तर गावाचा विकास जलद गतीने होईल। या सुंदर अशा वास्तूचं क्रेडिट जर कुणाला जाणार असेल तर माझ्या मताने ते पहिलं क्रेडिट जे आहे ते टेंभुर्डे ग्रामस्थांना जात आहे। त्या टेंभुर्डे ग्रामस्थांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। कारण बाळाराम पाटील शिक्षण सभापती असतील, काशीनाथ पाटील असतील, प्रकाश म्हात्रे किंवा प्रज्योती म्हात्रे जिल्हा परिषद सदस्य असतील, पण हे सारं काम आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। यासाठी जी गावाची एकी लागते ती गावाची एकी टेंभुर्डेकरांनी चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी प्रथम धन्यवाद देत आहे। आपण इथले प्रकल्पग्रस्त म्हणून एकत्रित आलो आणि जेव्हा जेव्हा प्रकल्पग्रस्त आपण एकत्र येतो तेव्हा देशातली कुठलीही सत्ता किंवा कुठलाही भांडवलदार व तो रिलायन्सचा अंबानी का असेना तो आपल्याला हात लावू शकत नाही। याचं उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी ठेवून दिले। आपले सामर्थ्य, आपली एकी, आपल्या एकीमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे की आम्ही जे ठरवू, आम्ही जे बोलू ते आम्ही करू शकतो, एवढं आपल्या गावाच्या एकीमध्ये सामर्थ्य आहे। आणि ते सामर्थ्याची जाण तुम्ही टेंभुर्डेकरांनी दाखवलेली आहे, वळवलीकरांनी दाखवलेली आहे। एसीजेडला उरणच्या पेनच्या शेतकऱ्यांनी लढा दिला, तिथे सुद्धा अशाच प्रकारे गावाच्या एकी झाल्या आणि त्या ठिकाणी आपण ते उलथवून लावलेले आहे। यावेळी बाळाराम पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की गावाच्या कोणत्याही विकासासाठी शेका पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल। भविष्यामध्येही आपण अशा पद्धतीचं काम या गावामध्ये करूया। सरपंच आपण बिनविरोध निवडलेला आहे, गावकीनं दिलेला आहे, कुठल्याही पक्षाचा जरी असला तर निश्चितपणानं आम्ही सारे त्याला सहकार्य करू। अशाच पद्धतीची चांगली कामं करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे विश्वास वाटतोय की आपण जर अशाच पद्धतीनं लढत राहिलो तर महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, रिलायन्स असे सारे टप्पे पार पाडून आपण आपल्या मागण्या निश्चितपणानं या ठिकाणी मान्य करून घेऊ। त्यासाठी लढण्याची प्रेरणा या प्रांगणातून आपल्याला मिळालेली आहे। चांगली अशी आपल्याला सोय होणार आहे। मागच्या आपल्या जुनी इमारत जी आहे ती काढल्यानंतर तर या साऱ्या पद्धतीनं या गावाला पूर्वीची जी दिशा होती, जी संस्कृती होती ती पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीनं आपल्याला ही संधी चालून आलेली आहे। कार्यक्रमादरम्यान शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। स्वर्गीय चंद्रकांत रामकृष्ण घरत यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रभात सामाजिक शैक्षणिक संस्था डोंगरी व लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी उरण येथील डोंगरी गावामध्ये नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय चंद्रकांत रामकृष्ण घरत यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रभात सामाजिक शैक्षणिक संस्था डोंगरी व लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी उरण येथील डोंगरी गावामध्ये नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला आमदार विवेक पाटील यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली। तसेच डॉक्टर विलास मोहोकर व डॉक्टर सुरेखा मोहोकर यांच्या वतीनेही सिद्धी क्लिनिक मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ जवळपास 250 शिबिरार्थींनी घेतला। शिबिर भरवायचं आमचं फार महिन्यापासूनच आयोजन होतं आणि ते केव्हा तरी भरवावं अशी खूप इच्छा होती। आणि जे गरीब लोक जे आहेत किंवा जे काय ज्यांना ऑपरेशन्स करायला खूप खर्च येतो, ज्या लोकांना चष्मा, त्याचा नंबर, त्याच्यानंतर मग त्याला येणारा खर्च, या सगळ्या गोष्टीच्या आजच्या या जगामध्ये याच्यामध्ये खूप महागाई झालेला आहे।
आणि ह्याच्यामध्ये एक चांगलं सामाजिक कार्य आणि काम करावं आणि लोकांपर्यंत जावं आणि लोकांची एक सेवा करावी या दृष्टिकोनातून आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि प्रत्येक वेळेला आम्ही शिबिर आयोजित करत असताना गेले 1995 पासून आम्ही शिबिर आयोजित केले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर आयोजित केलेले आहे। हा डोळ्यांचं शिबिर जे आहे ते शिबिर आम्ही एकदम असं आधुनिकरित्या ज्याला म्हणतात कॉम्प्युटराइज चेकिंग, त्याचबरोबर मॅन्युअल चेकिंग, त्याचबरोबर फंडोस्कोपी, या 3 प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत त्या एका पेशंट बरोबर आम्ही करतो। त्याच्यामुळे त्याचा एक फायदा असा होतो की त्यावेळेला प्रत्येकाचा जो नंबर जो मिळणार आहे तो नंबर एकदम ॲक्युरेट कसा मिळावा आणि याचा फायदा कसा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे। बातम्या महाराष्ट्रात आदर्श इमारतीच्या घोटाळ्यानंतर अनेक आदर्श घोटाळे उघड होत आहेत। नांदेड व औरंगाबाद शहरामध्ये बोगस प्राथमिक शाळा, बोगस विद्यार्थी आणि बोगस शिक्षक दाखवून राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये शिक्षण सम्राटांनी हडप केल्याचेही नुकतेच उघड झाले आहे। या घोटाळ्याची व्याप्ती किती आहे याचा तपास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शाळांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे। नांदेड व औरंगाबाद शहरातील बोगस शाळांचा घोटाळा उघड झाल्याने राज्य सरकार आता खडबडून जागे झाले आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील अशा बोगस शाळांची तपासणी मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहे। या तपासणीमध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे व दाखवलेल्या संख्येनुसार विद्यार्थी शाळेत शिकत आहेत का यांची तपासणी अर्थात पट्टपडताळणी या मोहिमेच्या माध्यमातून पनवेल शहरात सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची नावे, ओळखपत्र यांची माहिती घेण्यात येत आहे। तसेच पट्टपडताळणीनंतर विद्यार्थ्यांच्या बोटावर शाईने खूण करण्यात येत आहे, जेणेकरून तपासणी करताना पुन्हा त्या विद्यार्थ्याची तपासणी होऊ नये। ही मोहीम चालविण्यासाठी 84 पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। पनवेल शहरात 3 दिवस ही मोहीम राबविण्यात आली आहे। त्यामध्ये याकूब बेग हायस्कूल, केवी कन्या विद्यालय व व्हीके हायस्कूल इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांची पट्टपडताळणी करण्यात आली। या मोहिमेचे स्वागत करीत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी अधिक माहिती दिली। महाराष्ट्र शासनानं नांदेड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या निश्चित करण्याच्या दृष्टीनं पडताळणीची जी मोहीम घेतली आणि त्याच्यामध्ये अतिशय धक्कादायक असे निष्कर्ष बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या साऱ्या जिल्ह्यांमध्ये, साऱ्या अनुदानित शाळांमध्ये, विना अनुदानित मराठी माध्यमाच्या, हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये ही पडताळणीची मोहीम चालू करण्यात आलेली आहे। त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या मोहिमेचं नियंत्रण करतायत। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक क्लास 1, क्लास 2 अधिकारी यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्क्वॉड तयार करण्यात आलेले आहेत आणि ही पथकं साऱ्या शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी साऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताला शाईची खूण लावून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची गणना करणार आहेत। ह्या साऱ्या प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागाला बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि इतर विभागातील सारी यंत्रणा मिळून हे पडताळणीचं काम करतात, जेणेकरून बोगस विद्यार्थी असतील तर ते शोधले जावेत आणि त्या अनुषंगानं जे शिक्षक किंवा अतिरिक्त तुकड्या वगैरे कार्यरत असतील तर त्यांचा शोध व्हावा। प्रामुख्यानं शिक्षण विभागाचा 90% निधी हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतोय आणि त्या अनुषंगानं ही मोहीम शासनानं हाती घेतलेली आहे। नांदेडमध्ये या मोहिमेचे निष्कर्ष अतिशय धक्कादायक होते, पण एकंदरीत रायगड जिल्ह्यातलं आपलं कामकाज बघता रायगड जिल्ह्यामध्ये फारसे गैरप्रकार चालत नाहीत। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असोत किंवा खाजगी शाळा असोत, आपल्याकडलं काम हे बरंचसं काटेकोर आहे, बरंचसं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आहे, तर त्याच्यामध्ये फारसे काही त्रुटी आढळतील असं मला वाटत नाही। पण माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी निश्चितपणाने या मोहिमेचं स्वागत करेल की जर अशा पद्धतीचे गैरप्रकार कुठं होत असतील तर ते ह्या मोहिमेच्या माध्यमातून उघड होतील आणि वाया जाणार हे अनुदान इतर शैक्षणिक उपक्रमासाठी वापरायला मिळेल। त्या दृष्टीने हा उपक्रम स्वागतार्ह आहे।
इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद व आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्या वतीने गुरुवर्य सदाशिव निंबाळकर यांच्या 85व्या वर्षपूर्ती समारंभाचे आयोजन रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2011 रोजी चिंतामणी सभागृह पनवेल येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात कुमारी शिवानी आंबवणे हिच्या भरतनाट्यम नृत्याने करण्यात आली। अतिशय तालबद्ध आणि डौलदार नृत्याने प्रेक्षकांची सुंदर दाद तिला मिळाली। मोगरा फुलला आणि आनंदाचे डोही आनंद तरंग ही दोन भक्तिगीते सौ सुरश्री श्रीखंडे यांनी सादर केली। या भक्तिगीतांना हार्मोनियमवर प्रकाश भारद्वाज आणि तबल्यावर धनंजय सुगवेकर यांनी सुरेख साथ दिली। योग मंदिराची प्रार्थना महिला योग शिक्षकांनी सादर केली। गुरुवर्य सदाशिव निंबाळकर यांचा सत्कार रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आला। गुरुवर्य सदाशिव निंबाळकर लिखित नेत्र स्वास्थ्य साधना या पुस्तकाचे प्रास्ताविक ख्यातनाम नेत्रतज्ञ डॉक्टर नितीन शितूत यांनी केले, तर या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रभाकर गोगटे यांनी रेखाटलेल्या गुरुवर्य सदाशिव निंबाळकर यांच्या रेखाचित्राचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सौ शकुंतला सदाशिव निंबाळकर लिखित जाणता योगी या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर दीपक पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले। जाणता योगी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना सौ शकुंतला निंबाळकर यांनी आठवणी सांगताना उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले। गुरुवर्य सदाशिव निंबाळकर यांच्या जीवनपटाचा आढावा घेणारा योग सखा या मासिकाचे प्रकाशन डॉक्टर नितीन शितूत यांच्या हस्ते करण्यात आले। नेत्र स्वास्थ्य साधना या पुस्तकाबद्दल आणि त्यातील उपयुक्त साध्या सोप्या भाषेतील माहितीबद्दल डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांनी गुरुवर्यांचे कौतुक केले आणि हे पुस्तक लवकरच हिंदी आणि इंग्रजीतही अनुवादित हो अशी इच्छा प्रकट केली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक पुरोहित यांनी आपल्या खुमासदार शैलीच्या भाषणातून नेहमीसारखेच उपस्थितांची मने जिंकून घेतली। नेत्र स्वास्थ्य साधना या पुस्तकातील माहितीचे तर जाणता योगी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे त्यांनी भरभरून कौतुक केले। गुरुवर्य सदाशिव निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतानाच साऱ्याच योगप्रेमींना आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक पुल भारद्वाज, अध्यक्ष मयम जोशी, योग शिक्षक आणि योग शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग शिक्षक आणि सेक्रेटरी सूर्यकांत फडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ वृंदा निमकर यांनी केले। या कार्यक्रमाची सांगता सौ मनीषा बाळ यांच्या सुरेल पसायदानाने करण्यात आली। जवळजवळ 3 तास चाललेल्या या सुंदर कार्यक्रमाला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला। नवदुर्ग नवरात्रोत्सव मंडळ बोरी उरण व लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रक्तदान शिबिर, मोफत नेत्र, दंत व जनरल तपासणी शिबिराचे आयोजन बोरी नाका येथे करण्यात आले होते। नवदुर्ग नवरात्रोत्सव मंडळ बोरी उरण व लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रक्तदान शिबिर, मोफत नेत्र, दंत व जनरल तपासणी शिबिराचे आयोजन बोरी नाका येथे आयोजित करण्यात आले होते। या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी उपसभापती शिक्षण मंडळ स्वप्ना गायकवाड, माजी नगराध्यक्ष परमानंद कलगुटकर, अनंत गायकवाड आदी मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी, क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी नवदुर्गा मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नवरात्री उत्सव साजरा करत असताना आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा चालू ठेवत असताना आजच्या काळाची गरज ओळखून आपण रक्तदान शिबिराचं आयोजन जे केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जात आहे आणि रक्तदानामुळे आपण दुसऱ्याचा प्राण वाचवू शकतो आणि सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा औद्योगिकरणामुळे आपल्याकडे फार मोठ्यापणे अपघात होतात
या अपघातामध्ये अनेक जणांचे मृत्यू होतात आणि अपघातामध्ये सापडलेले अपघातग्रस्तांना आणि रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज असते आणि ही रक्ताची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिराची गरज देखील फार मोठ्या प्रमाणात असते आणि आपण या निमित्तानं रक्तदान शिबिरातून लोकांची जनतेची जी एक होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या शिबिरात मंडळाच्या सदस्यांनीही रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले। तसेच यावेळी आरोग्य तपासणी शिबिराला शिबिरार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सिडकोने नवीन पनवेल परिसरातील कचरा उचलण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत। ठेकेदार नेमल्याने स्वच्छतेचा प्रश्न निकालात निघाला, त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा समज आरोग्य अधिकाऱ्यांनी करून घेतल्याने व नवीन पनवेलच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने नवीन पनवेलकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अनेक ठिकाणी अपुऱ्या कचरा कुंड्या असल्याने व या कुंड्या भरल्यानंतर भाजीवाले, नारळवाले, कोंबडीवाले आपला कचरा या कचरा कुंड्यांच्या बाजूला टाकतात आणि घाण कचरा सिडकोचे ठेकेदार उचलण्यास टाळाटाळ करीत असल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत। सकाळी सिडकोची कचरा नेणारी गाडी कचरा कुंडीतील कचरा उचलते, परंतु बाजूचा कचरा उचलण्यास कर्मचारी कंटाळा करतात। हा कचरा उचलण्याचे कष्ट घेण्याऐवजी तो कचरा पेटवून देण्याची नवी पद्धत त्यांनी सुरू केल्याने आजूबाजूचा कचरा अर्धवट जळून जातो, परंतु त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न सुटत नाही। परंतु हा कचरा जाळल्याने त्याबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या, कोंबडीवाल्याची घाण, कचरा जळून दुर्गंधीयुक्त धूर आजूबाजूच्या रहिवाशांच्या घरात घुसून राहिल्याने आरोग्याची आणखी एक समस्या निर्माण झाली आहे। सिडकोचे संबंधित अधिकारी यांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।